नमस्कार फ्रेंड्स, मी स्नेहा विलेज फूडीज मध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनविणार आहे एक वेगळीच युनिक रेसिपी, लौकीचा भरता। आपण नेहमीच वांग्याचा भरता बनवतो, पण आज ही युनिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतली आहे एक मीडियम साईजची हिरवीगार ताजी दुधी। हिला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। अशा प्रकारे तेलला पूर्ण दुधीवर लावून घेऊ। हे केल्याने काय होणार ना, जेव्हा आपण दुधीला रोस्ट करू तर फ्लेवर खूप मस्त येणार। दुधी थोडी पातळ आणि मीडियम साईजचीच घ्यायची आहे। तर इथे मी कोळस्यावर दुधीला भाजून घेणार आहे। भाजल्यामुळे ह्याची चव खूप मस्त येणार आहे, एकदम स्मोकी फ्लेवर। तुम्ही गॅसवर जाडी ठेवून सुद्धा भाजून घेऊ शकता। ह्याच बरोबर 2 टोमॅटो, एक लसूणची गाठ आणि 5 ते 6 हिरवी मिरची सुद्धा भाजून घेऊ। अशा निव्यावर दुधीला भाजून घेतले की भरत्याला एकदम मस्त स्मोकी रोस्टेड फ्लेवर येणार। त्याचबरोबर लसूण, टोमॅटो आणि मिरची पण भाजून घेतली म्हणजे भरत्याला एकदम सुपर टेस्ट येणार आहे। टोमॅटो, मिरची आणि लसूण मस्तपैकी भाजलेले आहे। तर आता ह्यांना मी बाहेर काढून घेणार आहे। दुधी आजपर्यंत मस्तपैकी नरम होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता फ्रेंड्स, इथे दुधी मस्तपैकी भाजलेली आहे, पूर्ण मऊ झालेली आहे। दुधीला बाहेर काढून 5 ते 6 मिनिटांसाठी थंड व्हायला ठेवूयात। चाकूने ही वरची काळी लेयर काढून घेऊयात। हे खूप इझिली निघून जाते। स्मोकी फ्लेवर पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे, ज्यामुळे भरता खूप टेस्टी असा बनणार आहे। तर हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे ह्याची ब्लॅक लेयर काढून घ्यायची आहे। आता आपण एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन दुधीला स्वच्छ धुवून घेऊ आणि जे पण ब्लॅक स्पॉट्स आहेत ते सुद्धा काढू। समोरच्या पोर्शन आणि आखरीचा भाग कापून घेऊ। दुधीला मस्तपैकी कट करून घेऊयात। ह्याला मस्तपैकी बारीक बारीक कापायचे, म्हणजे भरता खूप चविष्ट लागतो। पूर्ण दुधी मस्त आतपर्यंत शिजलेली आहे। तर हे बघा, अशा प्रकारे दुधीला बारीक बारीक कापून घेऊ। तुम्ही चॉपर मध्ये पण बारीक करून घेऊ शकता। हिरवी मिरची मस्तपैकी भाजून घेतलेली आहे, तिला सुद्धा आपण मस्तपैकी बारीक कापून घेऊयात। टोमॅटोचे छिलटे साफ करून टोमॅटोला सुद्धा बारीक कापून घेऊ। लसूणला सोलून घेऊयात आणि ह्याला सुद्धा बारीक कट करून घेऊ। दुधी भोपळ्याचा भरता मी एकदम गावरानी स्टाईलने बनवणार आहे, ते पण चुलीवर। तुम्ही गॅसवर सुद्धा बनवून घेऊ शकता। चूल छान अशी गरम झाली की ह्यावर तावा ठेवून गरम करून घेऊ। तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। तावा गरम झाला की ह्यामध्ये टाकून घेऊ 2 मोठे चम्मच सरसोचा तेल। दुधीचा भरता खरं तर सरसोच्या तेलमध्येच मस्त वाटतो, पण तुम्ही कोणत्याही ऑइल मध्ये बनवू शकता। तेल एकदम धुवा येतपर्यंत गरम करून घेऊ, म्हणजे ह्यातलं तिखटपणा निघून जाणार। सर्वात आधी 1 चमचा जिरा टाकून घेऊ। त्यानंतर बारीक कापून घेतलेला लसूण आता ह्यात टाकून घेऊयात। बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, एक मीडियम साईजच्या लांब लांब कापून घेतलेला कांदा सुद्धा ह्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेऊयात। कांद्याला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत परतून घेऊ, म्हणजे ह्याचा टेस्ट भरत्यामध्ये खूप मस्त येणार आहे। कांदा मऊ झालेला आहे, तर आता इथे आपण टाकून घेऊयात टोमॅटो। सगळ्यांना छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊ, म्हणजे परतून घेऊयात। सगळे मसाले आपल्याला लो फ्लेम वरच शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण ह्यामध्ये अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून सगळ्या मसाल्यांना छान असे मिक्स करून घेऊ। एकदम मस्त फ्लेवर येणार आहे। मसाले मस्तपैकी परतले गेलेले आहेत, तर इथे टाकून घेऊयात हिंग। मसाले पूर्णपणे शिजलेले आहेत, तर ह्या स्टेजवर आपण टाकून घेऊयात क्रश केलेली दुधी। दुधी टाकून व्यवस्थित मिक्स करून 4 ते 5 मिनिट पर्यंत शिजवून घेऊ, ज्याने दुधी मसाल्यासोबत व्यवस्थित अशी मिक्स होणार आणि खूप मस्त टेस्ट येणार। एकदम छान सुगंध येत आहे, पूर्ण घरामध्ये सुगंध पसरलेला आहे। तर हे बघा किती मस्त वाटत आहे दुधीचा भरता। इतका टेस्टी जबरदस्त बनतो हा, तर तुम्ही हा नक्की ट्राय करा। आता मी हा तव्यावरून बाहेर काढून घेत आहे। हे बघा, रेडी आहे आपला एकदम युनिक स्टाईलचा दुधीचा भरता। बनवायला सुद्धा हे खूप सोपे आहे। 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते आणि माझ्या स्टाईलनी बनविणार तर खरंच तुम्हाला खूप आवडणार। हा दुधीचा भरता आपण पराठा, फुलका, नान सोबत खाऊ शकतो।
शकतो. खूप चविष्ट वाटतं. तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आजची ही दुधी भरत्याची रेसिपी. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आणि माझी मेहनत आवडली असेल. व्हिडिओ छान वाटल्यास लाईक आणि शेअर, तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग विलेज फूडीज. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय. टेक केअर.